भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशान्। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 9 गुणावगुणातून गुरुतत्वबोध याचा भाग 8. राजा मोक्ष गुरु हा एकच असतो. तोच जीवाचा उद्धार करतो. बाकीचे गुरु त्या उद्धारापर्यंत जाण्यासाठी साधकाला आधार देतात. अनेक साधनातून एकच साध्य साधायचं असतं. कुदळ, कोयता, खोरं, फावडं, खुरपं, घमेल, झारी ही सर्व वेगवेगळी अवजारं आहेत. त्यांचं कार्य, त्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. पण सर्वांच्या कार्यातून सुंदर भाजीचा वाफा तयार होतो. त्या तयार वाफ्यात पेरलेल्या बीला अंकुर फुटतोच. शेतकऱ्याला हवं ते साध्य होतं. तसंच साधकाचं असतं. एकाच साध्यासाठी ही सर्व साधनं समजावी. यदुराजा, मोक्ष गुरुचा उपदेश अंतःकरणात स्थिर झाला की साधकाला आत्मभान येतं. देहबुद्धीची आत्मबुद्धी तयार होते आणि तो आत्मानंदी प्रवासाला लागतो. पुढे ज्याची जशी जशी साधना वाढेल तसा तो अनुभवाच्या एकेका टप्प्याचा साक्षीदार होतो. देहाचं विदेहीपण तो अनुभवतो. विषय विरक्ती, निरासक्ती, एकांत प्रियता ह्या त्यालाच समजून येणाऱ्या बाबी आहेत. हळूहळू त्याच्या मनाचं उन्मन होऊ लागतं. षड्रिपूंचा प्रभाव कमी झाल्यानं प्रेम, दया, शांती, करुणा हे गुण त्याच्या वर्तनातून दृग्गोचर होतात आणि तो शांतमूर्ती, प्रसन्नवदनी योगी होतो. लळा, जिव्हाळा, उमाळा आणि कळवळा या भावना आता देहाधिष्ठित न राहता आत्मनिष्ठित होतात. राजा, अशी ही गुरुकथा आहे. राजा, तू क्रीडेच्या निमित्तानं या जंगलात आलास. अचानक आपली भेट झाली. तुझ्या ठाईचा भक्तिभाव, तुझी उत्सुकता मला भावली आणि तुझ्या मनाचं समाधान करण्याच्या उद्देशानं मी हे सार बोललो. तूही ते जिज्ञासेनं समजून घेतलंस. परमार्थात परस्परातील संवादाला खूपच महत्त्व आहे. वादे वादे जायते तत्वबोधः असं वचनच आहे. मला पण खूप आनंद वाटला. तुला जे समजलं ते तू इतरांना सांग. एका ज्योतीनं दुसरी ज्योत पेटवायची असते. ही ज्ञानाची गंगा अशी वाहती ठेवावी लागते. असं बोलून अवधूत आसनावरून उठले. त्यांनी प्रेमभरानं यदुराजाला आलिंगन दिलं. परस्परांनी परस्परांच्या डोळ्यातील भाव टिपून घेतले. त्या भावात कोणतेच अभाव नव्हते. शुद्ध विशुद्ध हृदभावाला भरता आलं. अंगी रोमांच तरारलं. कंठ दाटून आले. लोचनं भारावली. वाचा मौनावली. आत्मानंद साकार होत असतानाच अवधूत म्हणाले, राजा, तुझं कल्याणच होईल. माझे तुला पूर्ण आशीर्वाद आहेत. आणि अवधूत आपल्या कुटिरेकडे वळले. शुकाचार्य म्हणाले, राजा परीक्षिता, ह्यालाच ज्ञानाची गुढी उभवणं म्हणतात. साधकाच्या जीवनात गुरुबोध झिरपणं हीच प्रतिपदा होय. साधकाचं नवसंवत्सर खऱ्या अर्थानं सुरू होतं. आता आत्मवर्षात प्रत्येक पाऊल पडावं ही गुरुची इच्छा असते. परीक्षिता, ते अवधूत म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयच होते आणि तो यदुराजा म्हणजे यादवांचा राजा, तो श्रीकृष्णच असं समज. आता उद्धवानं श्रीकृष्णाला पुढे काय काय विचारलं आणि त्याचं विवरण भगवान श्रीकृष्णाने कसं कसं केलं ते ऐकायला तू उत्सुक असशील. मी पण तुला ते सविस्तर सांगणार आहे. पण आज आपण इथंच थांबूया. असं म्हणून शुकाचार्य आपल्या आश्रमीय निवासाकडे निघाले आणि परीक्षित राजा पण नगराकडे निघाला. आपणही आता इथेच थांबूया आणि प्रकरण 9 गुणावगुणातून गुरुतत्वबोध याचं वाचनही आता समाप्त झालेलं आहे.
उद्यापासून आपण प्रकरण 10 कर्माचे भेद गुरु शिष्य लक्षणं याचं वाचन क्रमशः ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा कथा भावरूपे घडली हाते करी समर्पित गुरु चरणाते. हरि ओम तत्सत.